आसगावमध्ये रविवारी दिवसभर एकच बैचेनी होती. फोन का लागत नाहीये. प्रत्येक घरात अस्वस्थता पसरली होती. कुणी वारंवार कॉल करत होते, कुणी दारात उभं राहून रस्त्याकडे वाट पाहत होतं, तर काही आई वडील मोबाईल हातात धरून रात्रभर जागे होते. मित्रमंडळी एकमेकांना विचारत होती, कुठे आहेत. पण नियतीनं आधीच भयंकर निर्णय घेतला होता. कोकण फिरून आनंदाने गावाकडे परतणाऱ्या 5 जिवलग मित्रांवर काळाने घाला घातला. दाबिल टोकाजवळ त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला आणि एका क्षणात सगळं संपलं. आम्ही सकाळी पोहोचतो एवढंच त्यांनी घरच्यांना सांगितलं होतं, पण ती सकाळ त्यांच्या घरांसाठी आयुष्यभराचा अंधार घेऊन आली. सातारा जिल्ह्यातील असगाव हे छोटंसं गाव, पण सोमवारी संपूर्ण परिसर त्या गावाचंच नाव चर्चेत होतं. कारण गावानं एका रात्रीत 5 तरुण मुलांना गमावलं होतं. आदित्य साळुंखे, महेश पवार, रितेश लोखंडे, सुहास लोखंडे आणि अंश चव्हाण ही 5 नावं आता फक्त आठवणीत उरली आहेत. अंश हा रत्नागिरीचा असला तरी मित्राच्या लग्न कार्यामुळे काही दिवसांसाठी असगावला आला होता. कुणालाच कल्पना नव्हती की ही त्याची ती शेवटची भेट ठरेल. रविवारी सकाळी घरी पोहोचू असे सांगून मित्र निघाले होते. त्यामुळे प्रत्येक घरात त्यांची वाट पाहिली जात होती. सकाळ झाली, वेळ पुढे जात राहिली, पण मुलं काही परत आली नाहीत. दुपार उलटली तसं घरच्यांच्या मनात भीती वाढू लागली. फोन केले जात होते पण प्रतिसाद नव्हता. काही फोन बंद लागत होते. सतत एक फोन वाजत होता पण उचलला जात नव्हता. प्रत्येक मिनिटानं काळजी वाढत होती. शेवटी मध्यरात्री अपघाताची बातमी समोर आली आणि अख्खं गाव हादरून गेलं. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रत्येकाच्या मनात एकच आशा होती, देवा हे खोटं असू दे. पण दरीत कोसळलेल्या गाडीनं सर्व सत्य समोर आणलं होतं. कालपर्यंत कट्ट्यावर एकत्र बसणारे मित्र एका क्षणात कायमचे दूर गेले होते. गावातील प्रत्येक गल्ली, प्रत्येक चौक आणि प्रत्येक घर अश्रूंनी भरलं होतं. जिथं काल हशा ऐकू येत होता तिथं आता फक्त रडण्याचे आवाज घुमत होते. या 5 मित्रांपैकी 4 जण आपल्या आईवडिलांचे एकुलते एक मुलगा होता, तर त्यांच्या भविष्यासाठी आईवडिलांनी आयुष्यभर कष्ट घेतले. 30 लेकरं एका क्षणात निघून गेली. मुलगा सकाळी येईल या आशेनं बसलेल्या आईवडिलांच्या पदरी अखेर फक्त अश्रू उरले.